न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। त्या बड्या थकबाकीदाराचे लाड, कष्टकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी। कोट्यवधींच्या हक्काच्या पैशांसाठी कामगारांचा प्रशासनाला थेट अल्टिमेटम। रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांच्या घामाच्या पैशांवर दरोडा टाकण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कामगारांची थकीत मजुरी, RCCची जाणीवपूर्वक रखडवलेली दरवाढ आणि हजेरी पत्रकानुसार वेतन न देता दरमहा केली जाणारी बेकायदेशीर कपात यामुळे कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाच्या या मनमानी आणि आर्थिक शोषणाविरोधात कामगारांनी आता थेट आरपारची लढाई पुकारली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे माल धक्क्यावर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांची वारई लेव्ही लादून त्यांची अन्यायकारक वसुली केली जात आहे। कामगारांच्या हजेरी पत्रकाची, मजुरी पत्रकाची, मंडळात जमा झालेल्या एकूण रकमेची आणि कामगारांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा झालेल्या वेतनाची एका स्वतंत्र यंत्रणेद्वारे सखोल पडताळणी करण्यात यावी अशी आक्रमक मागणी कामगारांनी लावून धरली आहे। प्रत्येक महिन्यात कामगारांच्या वेतनातून जी कपात केली जाते त्याचे कारण, नियम आणि लेखी आदेश प्रशासनाने जाहीर करावेत असे आवाहनच कामगारांनी दिले आहे। कामगार प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की हा आमच्या जगण्याचा आणि हक्काचा लढा आहे। जर पुढील 7 दिवसाच्या आत या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाने खुलासा केला नाही आणि योग्य कारवाई केली नाही तर सर्व कामगार रेल्वे माल धक्क्यासमोर सामूहिक फाशी घेणार असा इशारा दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सहाय्यक कामगार आयुक्त यांनी एक कामगारांना काढलेले पत्र माझ्या हाती लागलं। कामगारांकडून वसुली 65,66,862 रुपये एका टोळीची। त्या संदर्भात आम्ही साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो, पण साहेब काय भेटले नाही। तर ज्या साहेबांच्या सहीने पत्र मिळालं होतं ते सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव अहिल्यानगर श्री हरमाळकर साहेब यांची आम्ही भेट घेऊन त्यांची चर्चा केली। साहेब, आमचा विषय असा होता, आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही एक विषय समोर आणला होता, मिळत रेल्वे माल धक्क्याचा। हुंडेकरांच्या सांगण्यावरून तिथं लोकांना खाली करायला लावायचं। तो विषय थांबत नाही तर कुठं हा नवीन विषय उद्भवला। साहेब, आमची 2021 ची जी थकबाकी आहे, 21 ते 24 ची, त्या संदर्भात आम्ही वारंवार साहेबांकडे चक्रा मारल्यात। खूप वेळा साहेबांना पत्र दिलेत की वसुली व्हायला पाहिजे। त्या वसुली संदर्भात साहेबांनी आतापर्यंत काय आम्हाला कधी उत्तर दिलंच नाही आम्ही दिलेल्या पत्राबद्दल। आम्ही दुसरे पत्र दिले साहेबांना, आमच्या पत्राला उत्तर नाही। मध्यंतरी परत एक पत्र दिलं, कामगारांच्या पगारामधून कुठला हिशोब न करता, कुठली माहिती न देता प्रत्येक कामगारांच्या पगारातून पैसे कट होत आहेत। त्या संदर्भात 200-250 लोकांच्या सहीचं पत्र दिले साहेबांना, त्याचंही काय साहेबांकडून काय उत्तर नाही। त्याच्या अगोदर वसुली संदर्भात साहेबांना पत्र दिलं, त्याचंही उत्तर नाही। आणि आमचं जे येणं बाकी तर आमच्याकडूनच वसुली करायचा साहेबांनी तगादा लावलाय। साहेब, हे कामगारांसाठी जाचक विषय आहे। मी तर साहेबांना असं म्हणेन, साहेब, ज्या वसुल्या करायच्या त्या वसुल्या सोडून दिल्या आणि तुम्ही जे हातावर पोट भरणारे यांच्याकडून वसुल्या चालू केल्या, तर तुम्ही जिल्हा स्तरावर अशी कारवाई कुठे केली आम्हाला पहिलं दाखवा। जिल्ह्यातून जेवढा भरणा होत नाही ना साहेब, 100% मजुरी आम्ही माथाडी मंडळात बघतो, 100%। आणि जिल्ह्यातून किती मजुरी तुमच्याकडे जमा होती हे पण साहेबांनी आम्हाला सांगावं। आम्ही तशी पत्रामध्ये मागणी पण केली, साहेब तुम्ही दाखवा। उदाहरणार्थ मार्केट यार्ड असेल, दाणे डबरा असेल, भाजी मार्केट असेल, कांदा मार्केट असेल, घोडेगाव, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, या प्रत्येक ठिकाणाहून तुम्ही ह्या प्रकारची कारवाई किती लोकांवरती केली त्याचे आम्हाला सांगा। आम्ही तुमच्या कारवाईचे पुढे काय करायचं आम्ही बघू। आणि ह्या आम्ही आता दिलेल्या पत्राला जर साहेबांनी उत्तर नाही दिलं तर आम्ही 7 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत। आणि माझी साहेबांनी एक मागणी, साहेब तुम्हाला ह्या जाचकाठी टाकून कामगारांकडून नेमकं काय मागून म्हणणं पाहिजे आणि तुम्हाला कामगारांकडून काय कबूल करून घ्यायचे याचं उत्तर द्या। नाहीतर साहेब, आम्ही 500-600 कामगार आहे, आमच्या प्रत्येकाच्या घरात 2-2, 4-4 माणसं आहेत। एक काम करा, एक 2-1 हजार दोरखंड आणून द्या ना, आम्हाला सामुदायिक फाशी त्या रेल्वे माल धक्क्यात नसेल तर आमची वसुली आम्हाला करून द्या।
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.